तुझा कावा आधीच माझ्या लक्षात आला होता. अरे म्हणून तर तुझ्यावर ठोकण्याची ऍक्शन करत होतो. तुला काय वाटतं ते काय तुलाच सांगता येतात? अरे भास्कर जाधव म्हणतात मला, अरे आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांची हो पण ती अंगावर पडलेली भास्कर. अरे काय आहे भास्कर, या चौकात कळवायचं नाहीस का? का माझ्यासाठी काय त्या प्राणी भाज्या घेऊन आलो का? ती काय असं नाही, पण तू अचानक कसा काय आला तिथं? अरे मुलाचा बाप आहे ना. अरे शिवाय काळजी वाटते. अरे शिवाय माझ्या मित्राचं काय नाही. अरे इथे यायला काय कोणाची परवानगी पाहिजे का? तसं नाही, पण बरं नाम्या हो आपली वरची व्यवस्था कशी काय आहे? हो व्यवस्था एकदम ठाकठीक चालली आहे. अरे अरे माझी मुलगी म्हणजे या दामोदरची मुलगी. अरे फार दिवसापासून माझ्या मागे तगादा लावला होता की मला दामोबाकडे जायचंय म्हणून. म्हटलं जा. अरे तिकडे राहून त्या का कोट्याच्या पोराबरोबर प्रेमाचे चाळे करायला शिकली होती. अरे कोण काय कोण? तुझा मित्र आणि माझा दुश्मन. त्या का कोट्याच्या पोराने माझ्या भोळ्या स्वभावाच्या पोरीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात तोडलंय. नाही तू पाहिलंच काय त्याला? नाही म्हणजे काळा आहे की गोरा, उंच आहे की बुटका? अरे त्यालाच काय, अरे त्याच्या बापाला सुद्धा 25 वर्ष पाहिलं नाही मी. हा ही सर्व माहिती मला माझ्या मुलीकडूनच मिळाली. आणि तुला काय वाटतं? आणि त्याला जर पाहिलं असतं तो काय जिवंत राहिला असता? आणि त्या दोघांचा संबंध येऊ नये म्हणून तर हिला पाठवले की जायचे. कुठे कुठे आहे कुठे ती? ती काय होती माझ्या मार्गात प्रेमाच्या भाषा बोलत होत्या. काय प्रेमाच्या भाषा? पूजा 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 पूजा. प्रेमाची पूजा म्हणजे? प्रेमाची पूजा म्हणजे आमच्या बाजूला ती पूजा राहते ना, पूजा आहे. अच्छा अच्छा. मला वाटलं त्या काळ तोंड्याला बलिता आलाय की काय? इथे आला असता तुमचं करणार काय होते? ओळखता कसे? म्हणजे त्यात काय? अरे काळ्यासोबत काय सांगत असणार? तुझा बोलव सुप्रियाला. एकटीलाच बोलवा. म्हणजे अजून कोणी आहे का इथे? मगाशी म्हणलं ना पुजारी, प्रेमाचा पुजारी. अच्छा अच्छा. जा जा बोलव जा तिला. कसा आहे? खूप सुप्रिया पुढे कर आहे ना. जावई कर ते नाही का?
राजवाडकर, कोल्हाटकर, मांजरेकर. प्रेमाची चांगली पूजा करतो तो. प्रेमाची पूजा याचा अर्थ आता सगळाच अर्थ कुठे करत बसला. आता प्रेमाची पूजा म्हणजे देवीची पूजा. आणि एवढा साधा संबंध मला अगदी समजले म्हणजे काय? बरं बरं. अरे पण माझी सुप्रिया कुठे आहे? बाबा बाबा सुप्रिया अगं अगं किती भांडी झालीस तू. अगं पूर्वी माझ्या मिठीच मावायचीच नाही आणि आता त्या माणसाला बारी नाही. हे नाम्या, जास्त शहाणपणा करू नका. स्वयंपाकाचं बघ जा. मग जातं जातं. अरे तुला गरीबला मी म्हणत होतो की त्या राणीच्या पोराच्या नादी लागू नकोस म्हणून. अरे अरे एक जमाचा तो लफंगा आणि दुसरा धनगर तो राणी. त्या काळखंड्याचं नाव घेतं का? तुमचं कोण नाव? हा? म्हणजे हे तुला कसं कळालं? काय प्रत्येक मुलीच्या बापाचा आणि मुलाच्या प्रेमाने लग्न करणाऱ्या प्रेमिकांना विरोध असतो. फक्त मुलगा आणि मुली कितीही चांगले असतील तरी त्यांना विरोध करतात. हा हा विचार आहे का? काय नाव काय तुझं? तुमच्या मुलीला विचारा. काय विचारू? तिचा संबंध काय तुमच्याशी? तुमच्या मुलीला विचारा ना. माझा काय संबंध? कोण तू? मी नाही ओळखत त्याला. मग त्यांना सांगायचं ना जावई म्हणून. हा? म्हणजे जावई करो. आपण काय रे भास्कर, तू मी आणि सुधाकर आपण लहानपणीचे मित्र. हा? ही माझी बायको गेल्यावर मी इथं मुंबईला स्थायिक झालो आणि तिकडं तुमच्या कोणीतरी कान भरले आणि कोणतीही शहानिशा न करता मैत्री तोडून टाकली. हे काय माझ्या मनाला पटलेलं नाही. अरे मी काय? अरे मी नाही त्यानेच तोडले मैत्री. अरे पैशाचा जोरावर तुम्हाला चुकू पाहत होता. अरे पण मी पण काही कमी नाही. अरे जिथे दात मारेल ना तिथे पाणी काढण्याची ताकद आहे माझ्या अंगात. अरे मरेल पण वागणार नाही त्याच्या समोर. आता तू त्याच्या समोर वागणार नाही आणि तो काय आपला राग सोडणार नाही. अरे मग हे वय मिटणार तरी कधी? अरे कधीच नाही. आणि हे तर आता वय वाढतच जाणार आहे. अरे त्याचा पोर माझ्या पोरवर प्रेमाचे चाळे करायला शिकलाय काय आणि लग्नाचं स्वप्न पाहतोय काय. नाही तर त्याचे स्वप्न उद्ध्वस्त करून त्याला घोडीच मिळवणार तर नाव नाही सांगणार भास्कर जाधव म्हणून. पण हे असं कर. तुम्हाला काय मिळणार? नाही, काय मिळणार आहे तुम्हाला? अरे आनंद असूनही आनंद मनाला शांतता मिळणार आहे. अरे बघ मित्रा, मैत्रीच्या प्रेमाचा आनंद आणि शांतता मिळते ना ते वय पडत नाही. माणसानं भूतकाळातल्या गोष्टी विसरून नव्या युगाची सुरुवात करायची असते. बरोबर आहे हा? मामा साहेब तुमचा आता तेव्हा मला इथं त्याच्याबद्दल अजिबात चर्चा करायची नाही. आणि रामू याला कदाचित तुला त्याचा फोन आला तर माझी मुलगी किती आहे हे कळता कामा नये. अरे का काय का त्याला जर कळालं तू तो आपल्या पोराला पाठवणार आणि पोराचं पण तू इथे बघणार. तो तर कधीच चमकला. हा? अरे, मला काय माहित? मला नाही माहित. मी जातो बरं. मी पण बस बस तिथे खोपाट पडून गेले बस तिथे. मी काय सांगतो ते नीट ऐक. तुझा प्रबंध लिहून झाला 8-10 दिवसांनी घरी आलीस की सरळ अमेरिकेला निघून जायचं. बरोबर. जन्म दिला, शिक्षण दिली, त्याची परतफेड करताय का? सुप्रिया मामा हा? हे मला सांगणारा तू कोण? जाऊ दे ना भास्कर, अजून लहान आहे ती. अरे लहान. अरे रात्रभर राहण्याच्या पोराबरोबर चॅटिंग का करते. अरे हे वयच तसं असतं. हा बरोबर आहे. बरोबर आहे. हा? शिवाय त्याच्यावर प्रेम करते ना ती. याच्यावर म्हणजे? त्याच्यावर सुधाकरच्या मुलावर. हे बघ रामू, तू माझा जवळचा मित्र आहेस म्हणून हिची बाजू घेऊन तू मला शहाणपणा शिकू नकोस. आणि तू सुप्रिया लक्षात ठेव 8-10 दिवस इथे राहून यायचं ते अमेरिकेला जाण्याचा विचार करूनच. समजलं? निघतो आता मी. अरे गावच्या पंचायतीबाबत मंत्र्यासोबत मीटिंग आहे त्यासाठीच आलो होतो इथे मी. ती संपली की डायरेक्ट गावी जाणार आहे. येतो. सांगितलं नीट लक्षात ठेव. आणि तू रे जावई कर कोण लावणार मला? लावले तुमच्या जावईला. Shut up!
प्रसंग हाय मोठा बाका पण हाय दामोदर काका त्या दोघांच्या गप्पा लावल्याशिवाय हे तुला काम समजणार नाही. ए ओमी, आता असाच फेऱ्या मारत बसणार आहेस की काही बोलणार आहेस? अरे मी काय विचारते तुला? कसला विचार करतोय? आयुष्याचा तुझ्या माझ्या प्रेमाचा हा विचार आहे ना प्रेम करण्यापूर्वी करायचा असतो. आणि मला सांग तू एवढं का घाबरतोय? दामोदर काकांचा आपल्याला सपोर्ट आहे ना? काकांचा सपोर्ट फक्त त्यांना सांगण्यात होता. ते आपल्या वडिलांना समजावण्याचा प्रयत्न करतीलच, पण आपल्या वडिलांनी त्यांचं ऐकलं पाहिजे ना. अरे का नाही ऐकणार? 3 जीवाला जीव देणारे मित्र आहेत ते. तुझं खरं ऐकलं पण त्या दिवशी पाहिलं तुझ्या वडिलांच्या मनात माझ्या पप्पांबद्दल किती राग आहे तो. अरे राग आहे पण असूया नाही. आणि गैरसमज दूर झाला ना की सगळं काही छान होईल. पण तसं झालं तर ठीकच आहे. मग नाही तर काय? अरे अमित तू कशाला घाबरतोय? मी आहे ना तुझ्या सोबत. हा आपण जाऊ काय? ओय सुना, मला पोपटी कामाला नाही. बघा, हे म्हणजे अजबच गोष्ट आहे. तो एकदा का प्रेमात माणूस पडला की तेव्हा कधी बघा त्याची पप्पी देणं, हे देणं, ते देणं करत असतो. ज्याला प्रेम मिळत नाही तो काय झाला? दारू फटकेच प्रेम देतात का प्रेम असं म्हणत दारू भीक मागत राहतात. काय झालं असं ना? हे गेल्या काय व्हायचं बाकी राहिलंय. घंटा गेली, पळे गेली, तास वाजे खाना ना, आयुष्याचा झाला सत्यानाश, राम कारे म्हणाला. या आयुष्य ना अगदी असंच असतं बघ ना. त्याचा अंत होईपर्यंत ना कुणाच्या तरी प्रेमाची गरज असते, कुणाच्या तरी आधाराची गरज असते. आणि एकदा का तो आधार तुटला ना की नशीब सुद्धा साथ देतो. मग उरतो तो फक्त एकच प्रश्न, टू बी और नॉट टू बी, जगावं की मरावं. आणि जगावं ते कशासाठी रे? लोकांची निंदा नालस्ती सहन करण्यासाठी, की मरावं एखाद्या उंच कड्यावरून स्वतःला झोपून देऊन या गिधाड्यांच्या भक्ष्यस्थानी पडण्यासाठी. हे विधात्या, अरे असलं जीवन जगण्यापेक्षा
म्हणजे काय अरे नटसम्राटच आहे मी या चाळीसला. अरे चौथीत असताना शाळेच्या गॅदरिंगला जो काही खोबड्याला रंग चाललाय ना तो आज सगळ्यात उतरलेला नाही. अरे ज्यांनी ज्यांनी चाळीत माझा अभिनय पाहिलाय ना ते सगळे मला नटसम्राटच म्हणतात. हा बाई एखादी झलक दाखवा का? अरे आता कुठे या वयात निळूपुरे. हा निळूपुरे, अरे निळूपुरे. अरे बाबा हा, निळूपुरे, बरोबर. बरोबर, बरोबर. आता तुम्ही म्हणताय म्हणून निळू बोला. बघा बघा हा. बोलू ना बाई वाड्यावर या. ए, अजून एक. धर्मेंद्र. धर्मेंद्र, धर्मेंद्र. काय आता धर्मेंद्र? लक्ष आहे ना? हा. कुत्ते कमीने मैं त्याला कोणती जाऊंगा. अरे अजून येतंय ना? अरे अजून येतंय हा म्हणला का? हो, हा म्हणला हा का? हा म्हणला का? हा पण आयडिया. हा म्हणला हा का? अरे मेरे अरे स्वास्थ्य ये नाते छाती पडून बाहेर ये. तू खाली आहे. हा? हा मला इथं. हा या अजून हा मोबाईल हा म्हणला आला. पोलीस आले. पोलीस. कोणत्या वासुदाच्या पोलीस आले. पोलीस आले. अरे मुली हलाव काय? अरे मेले मग तू लप ना. तुला म्हणून येते. हा बे. हो पहिली तो आली ही काय का हपाय आलोय. हा म्हणजे करी तो बरी. हा बरोबर बरोबर. तू काय कर तू पुढं आम्ही येतो मागून. हा हॅलो 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 मागे. नाम्या. हो. अरे आवाज कसला येत होता? हॅलो 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 इथे येऊन गेले. काय झालंय वासुदाला पोलिसांनी पकडलं नाही. हो न केलेल्या गुन्ह्याची कबुली त्याला शिक्षा द्यायला लागेल की. दैवाचे भोग आहेत. नशिबात लिहिलेल्या कर्माचे भोग हे प्रत्येकाला भोगावेच हा, लागतात. बरोबर आहे. मालक हो मालक हे घ्या आले तुमचे कर्म. हो मालक त्या वासुदाला ना पोलिसांनी पकडून नेलं. माहितीये मला. हो, त्यांनी मला ते चंपाशी खोटं आहे ते सारं काही खोटं आहे. चंपाने खोटा आळ घेतला त्या वासुनारांवर. वासुनारा तिच्या बेताल वागण्याची समज देण्यासाठी तिला गेले होते पण तो राग येऊन तिनं ते तसं काम केलंय. तरी मला वाटलंच होतं वासुदाला ना असं काय पण करणार नाही. हो ती डवी हायच तशी तिला समज द्यायलाच हवी होती. आणि मालक आपल्या साईडले पुरुष काही कमी नाहीये. राहायला आले. मला नवऱ्याने सोडलंय हे जेव्हा त्यांना कळलं ना तेव्हा त्यातल्या काही जणांनी मला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. अगं मग अडकवायचं ना कोणाला तरी जाळ्या. माझ्यापेक्षा सुंदर तरुण भेटला असता तुला. पण तुमच्यासारखा नसता ना मिळाला. आणि मालक आज बोललात ते बोललात. पुन्हा असं बोललात ना तर ऐकून घेणार नाही मी. हा मला मान्य आहे मला नवऱ्याने सोडलंय. वाटल्यास मी नवऱ्याला सोडलंय असं समजा. हा पण नवऱ्याशिवाय दुसऱ्या कुणाला अंगाला हात लावून दिला नाही मी. या चाळीत राहायला आले. तुम्ही मला मदत केली. आधार दिला. तुमच्या वागण्यानं बोलण्यानं मला भुलत पडली. तेव्हा मला वाटतं आपल्या आयुष्याचा जोडीदार असाच असावा. आणि तुम्ही सुद्धा माझ्यावर प्रेम केलं. आणि आता जर तुम्हाला माझं प्रेम मान्य नसेल ना तर तसं सांगा. मी स्वतःच्या हातानं मिठीला मिठी मारून आपलं प्रेम
अगं वेडी आहेस का? मस्करी केली मी तुझी. जावा तिकडं. हात नका लावू. त्यामुळे समोरच्या माणसाचं मत दुखावे जास्त भागच राहतंय तुम्हाला. चुकलं, एकदम चुकलं. आता उठा बशा काढू का? काहीतरीच काय. बाई पुढं पुरुषांशी नांगी टाकलेली मला नाही आवडत. आता तुला काही बोललेलं आवडत नाही, नांगी टाकलेली आवडत आवडत काय? माझी गरज मी बायको. जेव्हा इथं आलो तर तेव्हा काय म्हटलं होतं तुम्हाला? हिंदीचा राग काय म्हणून? ही कोण आहे? हिंदीला काय गावात? हिंदीचा राग आला का काय होतं रे? चांगली आणि सभ्य माणसं राहतात तेव्हा जे काही बोलायचं आहे ना ते तोंड सांभाळून बोलायचं. तुझी सभ्यता गेली म्हशीच्या पाठीवरून. मला शिकवतो सभ्यतेची भाषा. या तुझ्या नवऱ्याला. नवरा अरे तोंड बघा या नवऱ्याचं. काय दिलंच नाही मी तुम्हाला 10 वर्षात. हा आणि म्हणे मी पुरुष. अरे तू तुझ्या खुशी म्हणावर जा चालतोय इथून. ज्या दिवशी की तुझ्या घरातून बाहेर पडले ना तेव्हा तुझ्या नावानं बांधलेलं मंगळसूत्र तोडून कपाळावरचं कुंकू पुसून टाकलंय मी. म्हणजे काय केलं? म्हणजे मी आता मालकांबरोबर लग्न करणार आहे. पहिल्यांदा माझ्यावर लग्न केलं, आता तुम्ही माझ्यावर लग्न करते. अरे काय लग्न काय पोरगं वाटलं की नाही तुला? ज्या घरात बाईला मान मिळत नाही, सुख मिळत नाही, तुझ्या सुख-दुःखाची जाणीव कुणाला होत नाही. नवऱ्याप्रमाणे बायकोला सुद्धा मन असतं, भावना असतात. हे जिच्या नवऱ्याला समजत नाही ना तेव्हा त्याच्याबरोबर झालेलं लग्न म्हणजे पोरखेळच असतो. एक लक्षात ठेव, स्त्रीची जेव्हा सहनशीलता संपते ना तेव्हा ती रणरागिणीचं रूप धारण करते. ज्या घरात बाईचा अपमान होतो त्या घराला सुख कधीही मिळत नाही. तेव्हा जा, आलायस ना कसा चालतो या घरातून. तुझ्याबरोबर मोडलेला संसार मला फिरून उभा करायचा नाही. म्हणजे तुला माझ्यावर आता संसार करायचा नाही तर? नाही करायचा मला तुझ्याबरोबर संसार. काय करणार आहेस रे तू माझ्याबरोबर? काय करणार आहेस? काय करणार आहेस? काय करणार आहेस? हे रंगा, तिला सांग. हे पाहिलं? या चाकूनं तुला आणि तुझ्या मालक्याला उभा चिरून काढून मी समजलं. हाय हिम्मत? बोल ना, हाय हिम्मत? अरे ढोकऱ्याला कुत्रा कधी हल्ला करत नाही. ते तुझ्या आईच्या बाबत तर तुला काय वाटलं? बाई म्हणजे गोगल नाही असते. हे बाईने जर आपलं खरं रूप प्रकट केलं ना तर देवांना सुद्धा कापरा भरतो. पण बाई खरंच तिचे होणारे नवऱ्याचे अत्याचार निर्भीकपणे सहन करते. अरे तिला तिचा संसार सांभाळायचा असतो. याच तिच्या शांत स्वभावाचा फायदा तुझ्यासारखे घरे लावले घेतात. तेव्हा एक लक्षात ठेव, नवऱ्यानं बायकोवर अधिकार गाजवायचे दिवस गेले. आता प्रत्येक स्त्री शहाणी झाली आहे.
अगं पण इंदे मी मालक या असल्या बेपरवाई वागणाऱ्या माणसाला ना वेळीच धडा शिकवायला हवा, तरच त्याला स्त्रीचं महत्व समजेल. जा चालतो इथून, नाहीतर नाम्याला सांगून तुला धक्के मारून घराबाहेर काढेल. जा. धक्के मारून बाहेर काढण्याची काही गरज नाही. मला माझी चूक कळली. तुझ्यावर मी खूप अत्याचार केले. या दारूच्या नशेत आईच्या सांगण्यावरून तुझा एकही शब्द नाही ऐकून घेता तुला गुरांसारखं मारलं, हे मी मान्य करतो. अगं आज हात माझा संसार या मारझोडीने असा उद्ध्वस्त होईल असं कधीच वाटलं नव्हतं मला. अगं संसारा नवरा बायकोच्या दोन चाकावर एकमेकाला समजावून घेण्यावर चालतो, हे आज तू दाखवून दिलंच मला. तर मी तुला आज इथून बळजबरीनं जरी घेऊन गेलो ना तरी माझा संसार सुखाचा होणार नाही हे माहित आहे मला. म्हणून तू ह्या मालकांबरोबर करत असलेला संसार सुखानं कर, हे येतो मी. हा पण एक लक्षात ठेव, जर या तुझ्या राक्षसी नवऱ्याला क्षमा करायची असेल तर क्षमा कर, येतो मी. आणि नवीन संसाराची सुरुवात करू शकतो. दामोदर तुझं आहे ना? मी सुद्धा करायले रामाचा मित्र. पण तू कोण? नाही म्हणजे दाम्याला मुलं वगैरे पण नाही म्हणून विचारलं कोण आहेस कोण तू? मी भावी सून. सांगितलं ना, मी तुमची भावी सून. तू काय बोलते याची अक्कल आहे का? आणि असं कोण घेऊन सून बनायची माझी लायकी आहे का? तुझी लायकी आहे का? वायफाय बरोबर बोलू बघ. काहीतरी गैरसमज होते मामाजी. काय बोलली मामांजी? नाही म्हणजे माझं नाव भावी आणि आडनाव सून. भावी सून ते नाही का, सून तशी मी सून. सून मामाची सून, प्यार की सून. मामाची सून, मेरे प्यार की सून. मेरे सुने मामाची नाही म्हणजे म्हणजे लग्न अरे देवा, ही त्या देवाचीच कृपा. असं बोलायला स्वतः नावात आपण देवाच्या नावाने बोलायला. हे बघा, तुम्ही बघा. तू जा आता आधी आता पाहू. पण पहिल्यांदाच आले ना, पाया पडते. तुला काय पाया पडायचं ते पडून घे, पण आधी आज जा. पाया पडते हा. अरे कोण आहे कोणी? अरे सांगतो, चहा येऊ द्या बाहेर. अरे आहे तुझ्यासारख्या एका मित्राची मुलगी, अत्यंत सुशील आणि गुणी पोरगी आहे. ते दिसलं आता किती चांगली कोण. अरे पण दाम्या
अरे तिच्या नवऱ्याचा पत्ता नाही अशा गरजू मुलीने तू आपल्या घरात ठेवून देते काय म्हणत काय तुला कर्मण्ये वाधिकार मा फलेषु कदाचन. अरे आपण आपलं फक्त काम करत राहायचं, कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता. अरे पण तिच्या पोटाचा कडी करत काय अरे तो ये नको. चहा घे भाऊ. ही कोण मी इंदिरा, जिला मिळालंय राहायला बायकांचा पिंजरा. अरे काय जाम्या घरीचं काय धर्मशाळा एक वेळा सहाय्य करू, पण अभिनय मला. घरी पागल झाला बरं इंदिरे, तू आज जा, त्या पोरीची नीट काळजी घे. मधल्या बांध्याची आहे. मी खाते. भाऊजी तुम्ही चहा घ्या. जाम्या जाम्या अरे हा काय प्रकार का कळेल कळेल, सारं काही कळेल. अरे प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतं. हा, पण ते उत्तर मिळवण्यासाठी योग्य वेळ यावी लागते ना. रामू ए रामू जाम्या हा कसं काय इथे जाम्या, तुला सांग की हे माझ्या मित्राचं घर आहे म्हणून, आणि इथे यायला मला कोणाची परवानगी लागत नाही. आणि आपण बघावं स्वतःचे काय लायकीचे आहोत ते. माझी लायकी नाही, तू किती लायकीचा तो दिसतो मला. जरी सुंबर नाही तर फील काय जाते सुद्धा नाही. अरे कधी चुकणार नाही, कारण मी हा सत्याने मारलेला आहे आणि सत्य कधी मरत नाही. अरे बस झालं ना आता. 25 वर्ष एकमेकांपासून तू राहिलात ना, आता त्या वयपणावर थुंका आणि हे गुन्हा याची आता काहीच गरज नाही. अरे एक वेळ तुटलेली कार सोडतोय, पण तुटलेला मान कधीच नाही. त्याची आता शक्यता नाही, कारण ज्याच्या रस्ता बेमाने अशा माझा तोंड देखील पाणी इच्छा नव्हती. बस ताम्या, त्याला म्हणावं बस झालं. अरे अरे देवाने तोंड दिलं म्हणून वाटेल त्या पोराला ऐकून घेणार नाही मी. अरे बस झालं. अरे काय चाललंय काय तुमचं आल्यापासून? जाम्या हे सर्व तुझ्यामुळे घडलंय. अरे होय होय, माझ्यामुळेच घडलंय. नाही तसं मी घडवून आणलंय. अरे पण का, कशासाठी हा उपद्रव, काय मिळवणार आहे सर्व करून? अरे तुमचं सुख. अरे 25 वर्ष एकमेकांपासून दूर राहिला, एकमेकांचा विसर पडला तुम्हाला, पण माझ्या मनाला एक दिवस देखील विसर पडला नाही. सतत तुमचा विचार करत राहिलो. अरे कशासाठी? अरे भूतकाळ घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करून काय उपयोग आहे? हे कसं घडलं, का घडलं, हे सारं तुला माहित असताना असा का वागलास? अरे पैशाची घमेंड असणाऱ्या माणसाने माझ्यावर नाना प्रकारचे आरोप केले. अरे हो, उद्धार केला त्याने. अरे हो केला केला, कारण तुझा वागलास माझ्याबरोबर. कंपनीच्या भागीदारीत लाखो रुपयाचं अपहरण केलं. काका, पप्पा, तुम्ही नाही झाला म्हणजे तू याचा मुलगा आहे? नाही हा? नाही, म्हणजे म्हणलं, थोडासा. काय? तू कोणाबरोबर होतो तुला माहितीये का? हो, उपऱ्याचे वडील आणि तुमचे जिवलग मित्र. दाम्या माझा मुलगा ही गावताना हिची मुलगी आहे ते तुम्हाला कळलं का नाही? आता कळवायचं काय त्याच्यात? तुझा मुलगा काय आणि ह्याची मुलगी काय? अरे दोघेही मला सारखे आहेत. नाम्या, जा आत्ताच्या आता मला माझ्या सुप्रियाला. अरे ते क्षण माझी थांबायची इच्छा नाही माझी. जा बोला तिला. इंदिरा, सुप्रियाला बाहेर पाठव. हा, पाहू दे तिच्या बापाला. कसा पराक्रम? हा? अरे कसा पराक्रम कसला? चल चल सुप्रिया, चल आपल्याला आत्ताच्या आता घरी जायचंय. चल चल. तुम्ही आणखी होणार तुझ्या मुलीला समजवण्याचा मी भरपूर प्रयत्न केला,
तर चक्क तिने मला दम दिला. मला म्हणाली माझ्या प्रेमाच्या आत आला तर तुमच्या बाळासहित आत्महत्या करेन म्हणून. दाम्या हे सगळं कुठं कारस्थान आहे? होय, हे कारस्थान आहे माझं. तुम्हाला बोलवण्याचं कारस्थान माझं, पण हे कारस्थान या दोघांचं आहे. हे सगळं तुझी हिंमत नाही झाली. अगं निदा जनाची काही मनाची, अगं निदा आपल्या घराण्याची दाद बागायची होती. अरे मी तुझ्याकडे किती अपेक्षा होत्या रे. बोल ना. अगं समाजापुढे कसं कोण टाकू मी? अमित आता जाता माझ्यावर घरी चल. नाही पप्पा, तिला या अशा अवस्थेत एकटं मी नाही येत. अमित बापाकडे बोलायची हिंमत तुझी. कशाची लाज? प्रेम केलं याची पप्पा. प्रेम लागेवर नसतं, त्यांच्या मनावर असतं. मला आता माफ करून सांगितलं. मग मी तुम्हाला आवडो अथवा ना आवडो, स्वतःची मत मी माझ्यावर टाकून प्रेम करू नका. तुझा करा अजूनही विचार कर. सोडून दे तुझी ह्या अहंकार वृत्ती. अरे या अहंकारामुळे एका चांगल्या मित्राला गमावून असते. कृपा करून ती वेळ या मुलांवर आणू नको. माझं आहे आणि सोड हा हट्टीपणा. दाम्या बस झालं. अगं माणसाने हा देवापुढे सोडायचे असतात. त्याला म्हणावं जा खुशाल आपल्या मुलाला घेऊन. अरे ह्या चूक माझ्या मुलीची आहे ना, आणि ह्या परिस्थितीला सांभाळायची ताकद आहे माझ्या मनगडा. सुप्रिया घाबरू नकोस. चल आपण घरी जाऊया. अगं प्रत्येकाला आपल्या कर्माची फळी भोगावीच लागतात. आणि जर परमेश्वराच्या मनात जर त्याचं आयुष्य दिलं असेल तर त्याला आपण काही करू शकत नाही. चल. अरे पण भास्कर, नाही दाम्या, आता मला अडवू नको. अरे चूक माझ्या एकट्या मुलीचीच नाही तर चूक माझी सुद्धा आहे. अरे कसलीही चौकशी न करता तिला मी इथं पाठवून दिलं. त्याची शिक्षा मला नशिबाने दिली आहे. चल पोरी चल, मी बाहेर वाट बघत आहे. चल. सुप्रिया तुझा करा. अरे एका मुलीचा बाप आहे तो. मुलीच्या बापाचं दुःख समजून तू तरी त्याला थांबव. दामोदर आता त्याची काहीच गरज नाही. सुप्रिया ये लवकर, मी तुझी बाहेर वाट बघतोय. हा मास्तर, तू निर्दोष आहे याची मला जाणीव वाचून देखील कालच्या नात्यासाठी ती माझ्या मित्राला पाठचा झालो. त्या पुढे उभं राहायची लायकी नाही माझी. मास्तर मला क्षमा कर मला मास्तर. अरे मित्राचं स्थान असं पायाजवळ नसतं, ते असतं हृदयाजवळ. अरे 25 वर्षात असा एकही दिवस गेला नाही की तुझी आठवण आली नाही. आणि मी सारं विसरलो तुला असं वाटलं होतं. अरे मनात जळत होतो. आपली तिघांची मैत्री अरे आता ही तिघांची मैत्री आपली अशीच राहणार कायमची. अगदी संकट किती आलं तरी. आता या दोघांचं लग्न होणार तर. अरे होणार म्हणजे काय होणारच. अगदी धूम धडाक्यात होणार. अरे म्हणजे आमच्या दोघांची मैत्री जुळावी म्हणून ते हे सर्व कारस्थान केलं. बरोबर. अरे 25 वर्षे तुम्ही एकमेकांपासून दूर राहिला. त्यासाठी मी मार्ग शोधत होतो. शेवटी मीच हे नाटक रचलं आणि नाटकाचा शेवट हा असा गोड झाला. तुटलेल्या मैत्रीची नाती या दोघांच्या रूपाने एकत्र आणली. सुप्रिया
या इकडे अमित या इकडे या इथे उभे राहा. सुखाने संसार करा. पण काय रे दामोदर या बाई कोण? या दोघांच्या प्रेमाचा बोल आणि हा आमच्या आमच्या मालकाचा. प्रेमाचा बोल.